नमस्कार मंडळी, नमस्कार. दोस्तांनो, आपल्या सगळ्यांनाच ना गप्पा मारायला खूप आवडतात. पण एक गंमत सांगू, आपलं वाचन चांगलं असेल ना तर आपल्या गप्पा सुद्धा अर्थपूर्ण होतात हा. नाहीतर निव्वळ बडबड होते. कारण वाचनामुळे आपली शब्दसंपत्ती वाढते, आपल्या विचारांना सुद्धा दिशा मिळते. एकूणच काय तर आपले संस्कार आणि आपली जडणघडण कशी आहे हे आपल्याला वाचनातून कळतं. आणि म्हणूनच मंडळी, आजच्या वाचन विशेष भागामध्ये मी आरजे रेश्मा आणि स्मितींद्रीत आपलं स्वागत करतोय शाळेत बाहेरच्या शाळेत. ऐकूया एक वाचन गीत. गीतरचना श्रीकृष्ण बोराटे, गायक बाळकिसन ठोंबरे, तर संगीत दिले अजय पराड यांनी. वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलानो, होणार हुशार तुम्ही वाचा मुलानो. वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलानो, होणार हुशार तुम्ही वाचा मुलानो. पुस्तकातली गोष्ट वाचा, गोष्टीतला राजा वाचा. गमतीचा चिंटू वाचा, चिंटूची मज्जा वाचा. पुस्तकातली गोष्ट वाचा, गोष्टीतला राजा वाचा. गमतीचा चिंटू वाचा, चिंटूची मज्जा वाचा. पेपरची बातमी वाचा, रद्दीची पाने वाचा. पेपरची बातमी वाचा, रद्दीची पाने वाचा. वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलानो, होणार हुशार तुम्ही वाचा मुलानो. नितीनजी, आपण बऱ्याच ठिकाणी वाचतो की वाचाल तर वाचाल, पण वाचन महत्वाचं का आहे हे थोडक्यात आम्हाला जरा समजावून सांगा ना. आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे आणि आपल्या कार्यक्रमात सुद्धा अनेक पाहुण्यांनी याच्याबद्दल उल्लेख केलेला आहे आणि आपणही चर्चेत म्हटलेलं आहे की वाचल्याने आपली शब्दसंपत्ती वाढते, आपला आत्मविश्वास वाढतो, शिवाय आपली कल्पनाशक्तीचा विकास होतो, आपण विचार करायला लागतो. त्यामुळे असे अनेक फायदे आहेत. तर आजच्या भागामध्ये आपण अनेक जणांचे विचार ऐकणार आहोत, त्यांच्या प्रतिक्रिया ऐकणार आहोत की नेमकं त्यांना वाचल्याने काय फायदा होतो आणि का आवडतं त्यांना वाचायला. तर मला वाटतं आजच्या भागाच्या शेवटापर्यंत आपल्याला या प्रश्नाचे अनेक उत्तरं आणि अनेक अनुभव ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळे सर्वात आधी आपण ही माहिती ऐकूया की नेमकं वाचल्याने काय होतं. ओके. वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलानो. वाचाल तर वाचाल असं कोणीतरी म्हटलंय. जर आपण चांगलं वाचलं नाही तर आपली एखाद्या गोष्टीकडे बघण्याची दृष्टी, तिचे वेगवेगळे कंगोरे समजून घेण्याची ताकद तयार होत नाही असं म्हणणं काही चुकीचं ठरू नये. जसा आहार आणि विहाराचा आपल्या जडणघडणीवर परिणाम होतो, तसाच किंवा त्याही पेक्षा जास्त आपल्या वाचनाचा आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो. भारताला आणि आपल्या महाराष्ट्राला खूप मोठ्या लेखकांची, पुस्तकांची आणि साहित्याची एक परंपरा आहे. आपण ज्याप्रमाणे म्हणतो की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, त्याचप्रमाणे व्यक्ती तितक्या पुस्तकांच्या आवडीनिवडी. काही लोकांना रहस्यमय कथा वाचायला आवडतात, तर काही लोकांना ऐतिहासिक कादंबऱ्या आणि कोणाला तर आत्मचरित्र. असे अनेकविध प्रकार सर्वच देशांच्या साहित्यात आपण वाचतो. वयानुसार आपल्या आवडीनिवडी डेव्हलप होतात आणि बदलतात सुद्धा. आणि मग काही काळानंतर हलक्या फुलक्या पुस्तकांबरोबरच धार्मिक पुस्तकही आपल्याला आवडायला लागतात. आपल्या जीवनाचं सार सांगणारी पुस्तकं वाचताना आपल्या आजी आजोबांच्या डोळ्यात नकळतच पाणी येताना आपण बघतो. कारण त्या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी अनुभवलेल्या असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं पुस्तक आपल्या ज्ञानाचा ठेवा वाढवतो. आता आपण 21व्या शतकात आहोत, त्यामुळे आपल्यासाठी ई बुक्स किंवा किंडल सारखे इझी पर्याय उपलब्ध आहेत. मात्र आजही हातात पुस्तक घेतल्याशिवाय आपलं समाधान होत नाही.
1913 मध्ये भारताला पहिलं नोबेल सुद्धा साहित्यामध्येच मिळालं. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलंय, जे शिक्षण आपल्याला नुसती माहिती देत नाही तर आपलं अस्तित्व सर्व घटकांशी जोडतं, तेच खरं शिक्षण आहे. वाचन आणि त्यांचा विचार यामुळेच आपण आपल्या अस्तित्वाचा शोध घेऊ शकतो. वाचनाची पद्धती जरी बदलली असेल तरी पण वाचन करण्याची आवड, गरज आणि भूक संपता कामा नये. नाहीतर आपण आपल्या अस्तित्वाचा मार्ग शोधण्याच्या अनेक पर्यायांपैकी एक खूप मोठा दुवा हरवून बसू, नाही का? वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो. नितीनजी, वाचन करायचं असं म्हटलं की सगळ्यात आधी प्रश्न पडतो की नेमकं काय वाचायचं. तर अशा आमच्या प्रश्न पडलेल्या लोकांसाठी तुम्ही काहीतरी उत्तर द्या. वाचन करणं म्हणजे खर तर ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट आहे की तुला काय आवडतं, मला काय आवडतं, तसं प्रत्येकाला काय आवडतं त्या विषयाबद्दल वाचलं गेलं पाहिजे. म्हणजे समजा जर मला खेळामध्ये रस असेल तर मी खेळासंदर्भातली माहिती वाचली तर मला वाचनाची गोडी लागते. तसंच प्रत्येकाने आपापली आवड समजून त्या विषयाची माहिती आणखीन वाचली तर जास्त आनंद मिळतो. तिथून सुरू करा, मग न माहिती असलेल्या विषयाबद्दल पण आपण वाचू शकतो आणि त्यातूनही समजू शकतो. इथे मला फक्त एक महत्वाची बाब असं सांगायची आहे, ती अशी की वाचन करणे ही नैसर्गिक क्रिया नाहीये. म्हणजे आपण ज्या पद्धतीने बघू शकतो, ओके, काही गोष्टी आपल्याला बघता येतात, आपण ऐकू शकतो, बोलू शकतो, ह्या सगळ्या नैसर्गिक मानवीय क्रिया आहेत. पण वाचन करणे किंवा लिखाण करणे या नैसर्गिक क्रिया नाही आहेत, त्या मानवाच्या मेंदूने निर्माण केलेल्या आहेत, मानवाने तयार केलेल्या आहेत. त्यामुळे त्या आपोआप आपल्याला येतील का, तर कदाचित नाही. त्यासाठी आपल्याला थोडे प्रयत्न करावे लागतील, थोडासा कष्ट घ्यावे लागतील. पण एकदा का आपल्याला वाचनाची गोडी लागली आणि आपल्याला वाचनामध्ये रस निर्माण झाला तर मग धावण्याशिवाय पर्याय नाही. मग आपण त्याच्यामध्ये खूप आणखीन काही काही वाचू शकतो. आणि मग वाचनाचं साहित्य खूप आहे, त्याबद्दल आपण बोलूच. पण त्याआधी हा प्रश्न आम्ही खूप साऱ्या मुलांना विचारला होता, पालकांनाही विचारला होता आणि शिक्षकांनाही विचारला होता. तर मुलांच्या प्रतिक्रिया ऐकूया, त्यांना वाचायला का आवडतं. वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो. नमस्कार बालमित्रांनो, मी पूनम शिंदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोपर्डे, केंद्र खेड बुद्रुक, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथून बोलत आहे. वाचन हे प्रत्येकालाच आवडतं. मला जर कोणी विचारलं की तुम्हाला कोणत्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात, तर मी नक्की सांगेन की मला प्रेरणादायी पुस्तके वाचायला आवडतात. अशा प्रेरणादायी पुस्तकातून नवनवीन शिकायला भेटतं, नवीन काहीतरी करण्याची उमेद जागी होते, ते शब्द मनावर कोरले जातात आणि खूप खूप प्रेरणा मिळते. वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो. माझे नाव माधवी संजय मडगुलवार, मी महागाव इथे राहते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. मला वाचन करायला खूप आवडते. वाचन केल्याने बुद्धी वाढते आणि काही गोष्टी वाचायला लिहायला गंमत वाटते. वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो. माझे नाव अंशू राजेंद्र कुर्तरकर. शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कापडगाव नंबर 1. मी इयत्ता 6वीमध्ये शिकत आहे. तालुका जिल्हा रत्नागिरी. वाचनामुळे मला भरपूर ज्ञान प्राप्त झाले आहे व वाचनामुळे मला वेगवेगळ्या गोष्टी करायला किंवा शिकायला मिळाल्या आहेत. मी काही वेळ वाचन करत बसले तर माझं मन दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये रमत नाही. मला गोष्टींच्या पुस्तकामधील वाचन करायला आवडतं. गोष्टींच्या पुस्तकात किंवा विषयांच्या पुस्तकात वाचनाचं महत्त्व असलं तर मी ते वाचत बसते आणि म्हणूनच मला वाचन करायला खूप आवडतं.
वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो. नमस्ते, मी पारवी मोहिनी, मुक्काम पोस्ट नाला, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार. मी इयत्ता 7वी शिकते. मला वाचायला आवडते. वाचन केल्याने मला आनंद मिळतो. वाचन केल्याने विविध गोष्टीची माहिती मिळते, तसेच महापुरुषाची माहिती मिळते. आणि वाचन केल्यामुळे मला प्रत्येक विषयाचे ज्ञान मिळते. या ज्ञानाचा उपयोग मला माझ्या दैनंदिन जीवनात उपयोग करता येतात. लहान मोठ्या माणसाशी कशा पद्धतीने वागावे, बोलावे या सर्व गोष्टीचे ज्ञान हे वाचनातून मिळते. वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव वर्षा गोविंद थोडे, जीप शाळा गिरगाव आरजपडा, तालुका तलासरी, जिल्हा पालघर येथून मी बोलते. मला वाचायला खूप आवडते, कारण त्यातून नवनवीन गोष्टी शिकायला भेटतात आणि आपल्याला आजच्या युगात कोणकोणत्या घडामोडी चालू आहेत ते सुद्धा आपल्याला वाचण्यातून समजते. तसेच वेगवेगळ्या लेखकाने लिहिलेली पुस्तकं आपल्याला वाचायला भेटतात. त्यातून आपल्याला खूप ज्ञान भेटते, तसेच नवनवीन गोष्टी सुद्धा शिकायला भेटतात. तसेच एखादा नवीन प्रयोग कसा करायचा हे सुद्धा आपल्याला पुस्तकातून भेटते. तसेच आपण एखादे पुस्तक वाचले, त्यातून आपल्याला जे काही ज्ञान भेटले ते आपण दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. तसेच त्यांच्याही ज्ञानात भर पडू शकते. म्हणून मला पुस्तक वाचायला खूप आवडते. वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो. माझे नाव साक्षी साहेबराव चव्हाण, इयत्ता 8वी, गाव वाठार बुद्रुक, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथून बोलत आहे. वाचन का करावे? वाचन मला खूप आवडते. वाचनातून ज्ञानात भर पडते. वाचनातून मनोरंजन होते. वाचनातून आपल्याला आनंद मिळतो. वाचन केल्यामुळे काही योग्य काही अयोग्य हे आपल्याला समजते. वाचनामुळे आपल्याला प्रेरणा मिळते. म्हणून मला वाचन करायला खूप आवडते. वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो. काही गंमत असते नाही स्मितींजी, आपण आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट विनाकारण करत नसतो. अगदी या लहानग्यांचंच पहा की त्यांच्या वाचनाची सुद्धा कारणं किती अर्थपूर्ण आहेत. प्रत्येकाची कारणं किती छान छान सगळ्यांनी सांगितलेत. वाचन का आवडतं, क्या बात आहे. हो, त्याचसोबत रेश्मा आपल्याला खूप साऱ्या मुलांनी त्यांनी वाचलेल्यांचे ऑडिओ सुद्धा पाठवलेले. तर आता आपण त्यांच्यापैकी काही या मुलांचे वाचनाचे ऑडिओ सुद्धा ऐकूया. हो, चालेल ना. वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो. नमस्कार, माझं नाव कुमारी नमिता श्रीकृष्ण डांगे आहे, इयत्ता 3री. माझ्या गावाचे नाव किनखेड पूर्णा, तालुका अकोट, जिल्हा अकोला. मी कवी मंगेश पाडगावकर यांची माझं जग ही कविता वाचणार आहे. माझं जग. तुमचं जग नाण्याचं नाण्याचं, माझं जग गाण्याचं गाण्याचं. तुमचं जग नाण्याचं नाण्याचं, माझं जग गाण्याचं गाण्याचं. फुलासारखं फुलायचं त्यांनी यावं, झुला होऊन झुलायचं त्यांनी यावं. फुलासारखं फुलायचं त्यांनी यावं, झुला होऊन झुलायचं त्यांनी यावं. डोळ्यामधले अश्रू मात्र पुसून या, डोळ्यामधले अश्रू मात्र पुसून या. माझ्या जगात मनापासून हसून या, माझ्या जगात मनापासून हसून या. गाणं काय ताटात घेऊन जेवता येतं, गाणं काय ताटात घेऊन जेवता येतं. गाणं काय तिजोरी ठेवता येतं, गाणं काय तिजोरी ठेवता येतं. किडकं चिडकं सडकं रडकं सगळं सगळं विसरून या. चिडकं किडकं सडकं रडकं सगळं सगळं विसरून या. पक्षासारखे आभाळात आपले पंख पसरून या, पक्षासारखे आभाळात आपले पंख पसरून या. झऱ्यासारखे झुळझुळणाऱ्या पाण्याचं, झऱ्यासारखं झुळझुळणाऱ्या पाण्याचं
माझं जग गाण्याचं गाण्याचं. धन्यवाद. वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो. माझे पूर्ण नाव दिव्यांश दिलीप पगडे. माझ्या शाळेचे नाव सर्वोदय कन्या विद्यालय सिंधुबाई. मी चंद्रपूर जिल्ह्यातील वानेरी गावात राहते. माझ्या पाठाचे नाव आहे दुपार. सकाळच्या उल्हासानंतर अन प्रसन्नेनंतर सूर्याच्या तेजाने तळपडत असते पृथ्वी आणि पृथ्वीवरील माणसे, प्राणी, पशु, पक्षी, झाडे, वेली. सूर्य दिवसाच्या माध्यान्हावर आलेला असतो आणि सुरू होते या विश्वाची, या जगाची दुपार. त्या प्रकाश सूर्याच्या तेजाने ते जाळून जातं सगळं आसमंत. माझ्याकडे डोळे वटाळून पाहिलं तर डोळे जाळून टाकीन असं त्या सूर्याचं रौद्र रूप सूर्यनारायणाकडे न बघता येईन दिसतं दुपारीच. आपल्या कर्तृत्वानं त्याने दिपवून टाकलेलं असतं पृथ्वीला इतकं की त्याच्याकडे पाहण्याची सुद्धा हिंमत होऊ नये. अशी ही दुपार होत असते एखाद्या शेतावर. त्या तळपडत्या सूर्याला साक्षी ठेवून सकाळपासून केलेल्या कामाचा शिनवटा घालण्यासाठी प्रशस्त अशा वाड्याची नाही तर पिंपळाच्या झाडाच्या सावलीत विसावलेल्या असतो कोणी शेतकरी. वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो. वेदिका शिंदे, राहणार शेलू. वासाची किंमत. कंदापूर जवळच्या उमराच्या वाडीत शिवानी राहायची. 8-9 वर्षाची शिवानी होती. भारी चतुर, शाळा, घर, शेत, बाजार येथील मुले माणसे सगळे तिच्यावर खूप हसायचे. रविवारी कंदापूरचा आठवडा बाजार भरायचा. भाजी विकायला शिवानीची आई बाबा जायची. सुट्टीमुळे सोबत शिवानी जायची. शिवानी आई बाबांना हिशोब मदत करायची आणि मधू बाजारात चक्कर मारायची. भाजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उदयोग. एका रविवारी अशीच फिरत शिवानी बाजारात मिठाईच्या दुकानापाशी आली. मिठाई पाहत ती सहज उभी होती. हे मुली, चल पैसे काढ. कशाचे पैसे? मापासून माझा मिठाईचा वास घेत बसली. त्याचे पैसे हवं, पण मिठाईचा वास येणारच ना, म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे? काय माणूस आहे, नेहमीच काहीतरी विचित्र वागतो. वासाचे पैसे खुळाच दिसतोय. आई, भाजी विकून आलेले चिल्लर पैसे दे ग मला. काय ग कशाला पाहिजे? आई, ती हे गमत आहे ग. अरे तू पण चल. मिळाले पैसे? कशाचे पैसे? कुठून मिळाले? अहो, मी तुमच्याकडून काय घेतलं? मिठाईचा वास, मग त्याची किंमत काय असणार? पैशाचा आवाज, बरोबर की नाही? बरोबर. कधीतरी लोक म्हणाले, आता हलवा याचा चेहरा पाहण्यासारखा झालाय होता. वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो. काय छान वाचलं या मुलांनी. मस्त, मजा आली. हो ना. आणि रेश्मा, वाचायला का आवडतं हा प्रश्न जेव्हापासून आपण सर्वांना विचारतोय, खास करून मी जेव्हा माझ्या अवतीभोवतीच्या लोकांना विचारलं, तर इतकी गमतीशीर उत्तरं लोकांनी दिली आहेत सर्वांनी. अच्छा. मग मला त्याच्यापैकी ह्या काही प्रतिक्रिया ज्या मी अवतीभोवती असलेल्या माझ्या मंडळींना विचारल्या त्या तुम्हाला ऐकवायच्या. ओके, नक्कीच आवडेल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? माझे नाव सुनील तुकाराम ब्रे. मी मुंबईत पेसर पश्चिमेला राहतो. तर आजचा विषय आहे, तुम्हाला वाचायला का आवडतं? सर्वसाधारणपणे वाचन हे कंटाळवाणा मानले जाते. वाचन म्हणजे फक्त पाठ्यपुस्तकं वाचणे नाही. तुम्ही करमणुकीसाठी गोष्टींची पुस्तके वाचू शकता. विविध प्रकारच्या कादंबऱ्या सुद्धा आहेत, विविध मॅगझिन्स आणि भरपूर काय. मला मराठीसोबत हिंदी आणि इंग्रजी साहित्य, गोष्टी, आर्टिकल्स, ब्लॉग्स इत्यादी वाचायलाही आवडते. वाचनामुळे आपला आत्मविश्वासही वाढतो. जेव्हा आपणास आजूबाजूच्या गोष्टींबद्दल माहिती असते तेव्हा आपण विविध संभाषणात भाग घेऊ शकतो. यामुळे आपले संवाद कौशल्य वाढते. व्यासपीठ, साहस म्हणजे स्टेज डेअरिंग वाढते आणि याचा आपल्याला खूप फायदा होतो. आजकाल डिजिटल क्रांतीमुळे जग खूप वेगाने बदलत आहे. रोज नवीन तंत्रे, पद्धती, वस्तू बाजारात येत आहेत. जगभरात विविध प्रकारच्या घडामोडी होत आहेत. त्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने आपल्या आयुष्यावर परिणाम करतात. अशा वेळी कमीत कमी वर्तमानपत्र वाचायची सवय तर आपल्याला जोपासायलाच पाहिजे. धन्यवाद मित्रांनो.
वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो. नमस्कार, माझं नाव मच्छिंद्र पडवळ. मी पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातनं बोलतोय. मला वाचायला आवडतं कारण मी एका ठिकाणी बसून अनेक ठिकाणी प्रवास करू शकतो. जसं की वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचा प्रवास मला करता येतो. आणि या सगळ्या माध्यमातून जे लेखक असतील त्या लेखकांनी मांडलेलं मत, लेखकांचे अनुभव आणि ठिकठिकाणच्या गोष्टीबद्दल त्यांनी व्यक्त केलेल्या भावना हे मला वाचण्यास खूप आवडतात. कारण हेच एक माध्यम आहे की या माध्यमातून मी एका ठिकाणी बसून जगभर हिंडू शकतो. ह्या गोष्टी खूप प्रेरणादायी ठरतात. वेगवेगळ्या गोष्टीबद्दल माहिती घेणं, त्याबद्दल आपलं ज्ञान अधिक वाढवणं ही एक चांगली प्रेरणादायी गोष्ट असते आणि मला ती खूप आवडते. वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो. मी रीमा रवींद्र ब्री. मी मुंबई अंधेरी चकाला येथून बोलत आहे. मला वाचनाची फार आवड आहे कारण वाचनाने बुद्धीत भर पडते, तसेच आजूबाजूला काय घडत आहे ते समजते, तसेच नवनवीन शब्द आपल्याला सापडतात. वाचनाने आपणास ज्ञान मिळते, शब्द संग्रह सापडतो, आपली बोली भाषा चांगली होते. म्हणून मला वाचनाची फार आवड आहे. वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो. नमस्ते, मी वैशाली मोरे पुण्याहून बोलते. जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी काही ना काही वाचत असते. वाचनात लहान मुलांच्या गोष्टी, पेपर, कादंबरी मला वाचायला फार आवडतात. मी लहान असताना शेजारच्या आजी रोज एक गोष्ट सांगायच्या, त्यामुळे गोष्ट ऐकण्याची मला सवय लागली. त्याचबरोबर बाबा रोज नाही पण मध्ये मध्ये पेपर वाचून दाखवायचे, त्यामुळे हळूहळू मला पेपर वाचनाची सवय लागली. वाचन केल्यामुळे त्या गोष्टीचा सार समजतो, तसेच आपल्या बोलीभाषा सोप्या पद्धतीने मांडता देखील येतं. वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो. माझं नाव अनघा अजय गांगड. मी ठाण्यावरून बोलते आहे. मला वाचायला आवडतं कारण एकतर आहे की पुस्तक मी कुठेही घेऊन जाऊ शकते आणि त्या पुस्तकांमधून मी जगातली कोणतीही माहिती, नुसतं जगातली नाही तर अगदी युनिव्हर्सची माहितीसुद्धा मला त्याच्यातनं मिळू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की भाषा संवाद साधण्याचं एक माध्यम आहे, त्यामुळे पुस्तकातनं कशा पद्धतीने भाषा बोलावी किंवा ज्याला आपण प्रमाण भाषा म्हणू शकतो हे समजण्याचं एक उत्तम माध्यम आहे आणि म्हणून मला वाचायला आवडतं. वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो. वा, प्रत्येकाची वाचनाची कारणं किती वेगवेगळी आहेत, पण किती छान आहेत. हो ना. आणि हाच प्रश्न आपण आपल्या महाराष्ट्रातल्या शिक्षकांना, पालकांना सुद्धा विचारला होता. रेश्मा, इतक्या प्रतिक्रिया आल्या आहेत की आता कोणाकोणाचे विचार ऐकायचे हाच खरा मोठा प्रश्न आहे. पण तरीही आपण त्यांच्यापैकी या काही निवडक प्रतिक्रिया नक्की ऐकूया. हो, चालेल. वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो. नमस्ते, मी रामचंद्र नारायण वालालकर, केंद्रप्रमुख सावंतवाडी, सिंधुदुर्ग जिल्हा. वाचन, हो मित्रांनो, वाचन केले पाहिजे कारण वाचन हा जीवनानंद आहे. वाचनाने माणसाच्या मनाची तृप्ती होत असते. वाचनातून सभोवतालच्या अनाकलनीय गोष्टीची आपणास जाणीव होत असते. वाचन हा विचारांचा मिळणारा अमृतानुभव आहे. वाचन सातत्याने केल्यामुळे स्वतःच्या मनाची जडणघडण होण्यास मदत होते. वाचन हे लौकिकार्थाने वंदनीय ठरलेल्या लोकांच्या विचारांचे जणू बाळकडू आहे. वाचन हा आत्मानंद आहे. वाचणारा कुठेही कसाही विचाराने ताट उभा राहू शकतो, बोलू शकतो. वाचन ही एक देणगी आहे. ती स्वतःला समृद्ध करण्यासाठी आवश्यक आहे. वाचनातून वैचारिक प्रगल्भता येऊन माणूस खऱ्या अर्थी ज्ञानार्थी बनतो. म्हणून वाचलंच पाहिजे मित्रांनो, खूप वाचा. नमस्ते. वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलांनो. नमस्कार, मी वैशाली दहीकर, विषय साधन व्यक्ती, गटसाधन केंद्र, नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती. मला वाचायला आवडते कारण ज्याप्रमाणे श्वास आपल्या शरीरासाठी, जीवनासाठी आवश्यक असतो, त्याचप्रमाणे वाचन हे मेंदूला, बुद्धीला जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक आहे. वाचनाने मनुष्य खरा माणूस बनू शकतो. वाचनाने विचार करण्याची कुवत निर्माण होते. ही सुंदर सृष्टी
विशाल सृष्टी पाहण्याची, समजून घेण्याची विशाल दृष्टी विकसित करण्याचे एकमेव साधन म्हणजे वाचन होय. वाचनामुळे मनुष्य लिहिण्यास प्रवृत्त होतो. वाचनाने प्रत्येक क्षणागणिक चांगले वाईट याचा विचार करून स्वतःच्या हिताचे योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते. वाचनाने या चालत्या जगात ठामपणे उभं राहण्याची ताकद येते. म्हणून मला वाचायला आवडते. धन्यवाद. नमस्कार, मी यशवंत तुकाराम सुरोशे, जिल्हा परिषद शाळा सोनावळे, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे येथील प्राथमिक शिक्षक आहे. केवळ मनोरंजन हा वाचनाच्या सुरुवातीचा टप्पा होता, पण योगायोगाने चांगले शिक्षक आयुष्यात आले. कसदार वाचनासाठी पुस्तके सुचवली आणि वाचनाचा छंद लागला. हे जग अनुभवाने खूप समृद्ध आहे, निसर्गाने रंगलेलं आहे. संपूर्ण अवकाश खुणावत आहे, क्षितिजा पलीकडे काहीतरी खुणावत आहे. या साऱ्यांना समजून घ्यायला आपण एकटे अपुरे पडतो. मग वाचनातून यातल्या काही गोष्टींचा आस्वाद, प्रत्यानुभव घेता येतो. आत्मचरित्रातून व्यक्तित्वाची जडणघडण कळते. प्रादेशिक वैविध्य समजून घेता येतात. लोकसंस्कृती समजू लागते. माणसं आणि मन समजू लागतं. वाचनाच्या या प्रवासात कधीतरी आपणच आपल्याला सापडतो. म्हणून मला वाचायला खूप आवडते. माझे नाव शरद कराळे, राहणार खराब धानोरा, तालुका पालम, जिल्हा परभणी येथील स्वयंसेवक आहे. माझा आवडता छंद म्हणजे वाचन आणि मी तो नेहमी जोपासत असतो. लहानपणीच मला वाचनाचा नाद लागला. नेमका कसा व केव्हा हा नाद मला लागला हे मला आठवत नाही. आमच्या शाळेत वाचनालय होते. जेवणाच्या सुट्टीत रिकामा तास असला की मी व माझे मित्र तेथे जाऊन मनाला वाटेल ते वाचायचो. पुस्तके, मासिके, वर्तमानपत्र इत्यादी. यामुळे मला वाचनाची ओढ लागली. वाचनाच्या छंदामुळे मला कधीच कंटाळा येत नाही. प्रवासात तर पुस्तकच माझे सोबती असतात. किताबें करती हैं बातें बीते जमानों की, दुनिया की, इंसानों की, आज की, कल की, एक एक पल की, खुशियों की, गमों की, फूलों की, बमों की, जीत की, हार की, प्यार की, मार की. क्या तुम नहीं सुनोगे इन किताबों की बातें? किताबें कुछ कहना चाहती हैं, तुम्हारे पास रहना चाहती हैं. किताबों में चिड़ियां चहचहाती हैं, किताबों में खेतियां लहलहाती हैं, किताबों में झरने गुनगुनाते हैं, परियों के किस्से सुनाते हैं. किताबों में रॉकेट का राज है, किताबों में साइंस की आवाज है. किताबों का कितना बड़ा संसार है. किताबों में ज्ञान का भंडार है. क्या तुम इस संसार में नहीं जाना चाहोगे? किताबें कुछ कहना चाहती हैं, तुम्हारे पास रहना चाहती हैं. किती छान. या साऱ्यांचे विचार ऐकून आता मला सुद्धा असं वाटू लागलंय की यांचे आणि आपले वाचनाचे विचार सुद्धा किती मिळते जुळते. हो ना. आणि नितीनजी, विचार जुळले की मैत्री होते, पण वाचनामुळे सुद्धा अनेक जण एकत्र येतात, जवळ येतात. ही सुद्धा किती छान गोष्ट आहे. हो, अगदी खरं आहे. आणि म्हणून वाचन फार महत्वाचं आहे. खरंच नितीनजी, वाचतं राहिलं पाहिजे. काही नाही तर निदान रोज एक वर्तमानपत्र तरी वाचायला हवं सगळ्यांनी. म्हणजे कसं की एका दिवसात जगाची सफर आपल्याला अगदी आरामात करता येईल. हो ना. आपण इथे सगळ्यांना मला सांगायला आवडेल की मुंबईमध्ये जसं आपल्याला बघायला मिळतं की प्रत्येक गल्लीच्या कोपऱ्यामध्ये एक छोटस वाचनालय असतं. म्हणजे वाचनालय म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फार मोठी इमारत येते, तसं नाही. तर प्रत्येक गल्लीच्या कोपऱ्यावर एक वर्तमानपत्रांचा कट्टा असतो. मग तिथे खूप सारे वर्तमानपत्र रोजच्या रोज असतात आणि कोणीतरी ती दान दिलेली असतात, कोणीतरी मंडळाने ते चालवलेलं असतं, चाळीच्या समितीने चालवलेलं असतं. तर त्या कट्ट्यावर सगळेजण एकत्र येऊन आपल्या सवडीनुसार जेव्हा जेव्हा त्यांना दिवसभरात वेळ असतो तेव्हा ती मंडळी येतात आणि ते वर्तमानपत्र वाचतात. आणि अशा पद्धतीने कलेक्टिव्हली एकत्र येऊन वाचन संस्कृती जोपासली जाते. तसंच आपण आपल्या खेडेगावांमध्ये प्रत्येकाने जर असं ठरवलं की चावडीवर, ग्रामपंचायतीच्या शेजारी असं कुठेतरी एक ठिकाण जिथे एकत्र येऊन
आपण वर्तमानपत्र सुद्धा वाचू शकतो, इतरही काही साहित्य आपण तिथे मुलांसाठी सुद्धा ठेवू शकतो. पण एकत्रपणे गावागावात आपण वाचनासाठी संस्कृती निर्माण करावी अशी आपण सर्वांना शुभेच्छा देऊया, अशी आपण सर्वांना माहिती देऊया. ओके, खूप छान होती ही माहिती. बच्ची कंपनी, मजा आली ना आज. वाचन करणं ही सुद्धा कला आहे बरं का, आणि ही कला अगदी सहज अवगत होऊ शकते. फक्त त्यासाठी वाचनाची गोडी हवी, आणि वाचनाची गोडी तेव्हाच लागेल जेव्हा पुस्तकांची मैत्री होईल. तर दोस्तांनो, आज आपण ठरवूयात की यावर्षी दिवाळीमध्ये फटाके न घेता पुस्तकं घेऊयात. छान दिवाळी अंक वाचूया आणि अर्थपूर्ण वाचनीय दिवाळी साजरी करूया. आता मात्र इथेच थांबूया. भेटूया पुढल्या भागात वाचन, अभ्यास आणि पाढे साजरे करायला. काळजी घ्या. बाय बाय. नमस्कार.